आज हरिभक्तपरायण सतीश बाबा मौली जंगले तब्बल 3 महिन्याची व 3200 किलोमीटरची अशी खडतर नर्मदा परिक्रमा पूर्ण करून धनकवडी येथे पोहोचले। त्यांचे सर्वांच्या वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले। महिलांनी औक्षण करून स्वागत केले तर अनेकांनी पुष्पहार घालून स्वागत केले। अनेकांनी आशीर्वाद घेतले। सतीश बाबा यांनी आपल्या मातापित्यांना पुष्पहार घालून चरण दर्शन घेतले। प्रसंगी त्यांचे सर्व नातेवाईक मंडळी, जैनात मित्र मंडळ, तळजाई ब्राह्मण मित्र मंडळ, भजनी मंडळी, ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते। तसेच येथील वातावरण देखील भावून झाले होते। त्यांचे वडील हरिभक्तपरायण मौली जंगले, त्याचबरोबर बालपणीचे मित्र बाळाभाऊ धनकवडे व सर्वच मित्रमंडळ परिवार उपस्थित होता। अत्यंत खडतर अशी परिक्रमा पूर्ण करून आले परतल्यावर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं व मिठी मारून गळावेट घेतली। नर्मदा मैया की जय जयकार करत टाळ मृदुंग आणि सजलेल्या बैलगाडीतून शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन ते गावठाणपर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती। धनकवडी गावठाण येथे आल्यानंतर त्यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले। यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। गेले 3 महिने नर्मदा मैयाच्या सानिध्यामध्ये राहून त्याचप्रमाणे नर्मदा मैयाच्या कृपा आशीर्वादाने आपल्यासारख्या सर्व मित्रमंडळी, वडीलधारी माणसं, त्याचप्रमाणे परमपूज्य आई वडील आणि संपूर्ण परिवार यांनी दिलेल्या शुभेच्छा, यांनी दिलेलं प्रोत्साहन आणि यांनी दिलेले आशीर्वाद यामुळे माझी आणि माझ्या सहकाऱ्यांची नर्मदा परिक्रमा अगदी निर्विघ्नपणे पार पडली। त्याबद्दल आपल्या सर्व शुभेच्छुक ज्यांनी आपल्या मला शुभेच्छा दिल्या, ज्यांनी मला कृपा आशीर्वाद दिले, ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं, त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि सर्वांसाठी नर्मदा मैयाकडे सर्वांना चांगली बुद्धी द्या, सर्वांना चांगलं आरोग्य द्या, सर्वांना भरभराटी लाभू द्या अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। नर्मदे हर।